अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं नुकसान भरपाई देण्यात यावी असं मला नाही, बरोबर आहे, त्यांचं म्हणणं कुठेही चूक नाही. वेगवेगळीच नुकसान भरपाई आपण देतो. म्हणून मी सांगितलं की आपण ऑलरेडी सगळ्या कलेक्टरांना घराच्या नुकसानीबद्दल त्या ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. जनावरांच्या नुकसानीबद्दल अधिकार दिलेले आहेत. त्याचं स्टँडिंग ऑर्डर आपण काढलेला आहे. त्यामुळे तसं असेसमेंट घेऊन जिथे घर पूर्णपणे गेलं असेल त्याला किती पैसे द्यायचे, पार्शली गेलं असेल तर किती द्यायचे, जनावर वाहून गेलं असेल तर आपण किती द्यायचे. त्यातही आता पूर्वी आपण असं म्हणायचो की ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट वगैरे पाहिजे, पण वाहून गेलेल्या जनावराचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे ते जनावरांच्या संदर्भात आपण त्यांनी लसीकरण केलं असेल तर लसीकरणाची पावती त्यांच्याकडे असेल त्याला आपण प्रमाण मानू. काही ठिकाणी ग्रामसभेने किंवा सरपंचाने किंवा जो ग्रामसेवक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जर सर्टिफाय केलं की याच्याकडे जनावरं होती आणि ही वाहून गेलेली आहेत तर ते देखील आपण मान्य करू. अशा सगळ्या प्रकारच्या शिथिलता आपण आणतो. त्यामुळे घरांकरता, जनावरांकरता आणि शेतीकरता वेगवेगळ्या प्रकारची नुकसान भरपाई देण्यात येणार.